हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही दैनंदिन वाक्य बोलत असतो ती आपण इंग्रजीत कशी बोलावी त्या संदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही वाक्य आपण समजून घेतलेले आहेत, बरोबर। मग त्याच प्रकारची आपण की जे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे वाक्य बोलत असतो त्यातीलच आपण बोलले जाणारे जे वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये कसे बोलावे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत। आपला आजचा टॉपिक आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस इन मराठी। डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस इन मराठी म्हणजेच काय, तर दैनंदिन वापरली जाणारी इंग्रजी वाक्य आपल्याला मराठीच्या माध्यमातून समजून घ्यायची आहेत, आपल्या मातृभाषेतून आपल्याला समजून घ्यायची आहे। नेहमी आपण बोलत असतो आपल्या मातृभाषेतून, बरोबर ना, परंतु सध्या काळाची गरज आहे आपल्या पाल्यांसाठी किंवा बऱ्याच वेळा आपल्याला अशी काही वाक्य ऐकायला मिळत असतात। मग जर समजा आपल्याशी कोणी बोलत असेल तर आपण त्याला प्रतिसाद कोणत्या पद्धतीने द्यावा त्यासाठी आपल्याला ह्या प्रकारची वाक्य माहिती असणं अपेक्षित आहे। त्यासाठी आपण समजून घेणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस इन मराठी, की दैनंदिन बोलली जाणारी इंग्रजी वाक्ये मराठीच्या माध्यमातून। ठीक आहे, फळ्यावर जर तुम्ही पाहत असाल तर आपल्याला फळ्यावर एकूण 30 सेंटेन्सेस लिहिलेले दिसत आहेत, 1 to 30। मग हे आपण वाचून ते समजून घेणार आहोत। नक्कीच आपल्याला ह्या वाक्यांचा फायदा बघू शकतो, कारण दैनंदिन जीवनामध्ये अशा वाक्यांचा आपल्याला उपयोग होत असतो, अशी वाक्य आपण बोलत असतो, म्हणून महत्वाची आहेत आणि म्हणून ती समजून घ्या, जेणेकरून आपल्याला सुद्धा ती वाक्य वापरता येतील किंवा त्या वाक्याचा अर्थ काय ते आपल्याला समजायला मिळेल। ओके, तर या ठिकाणी पहिला वाक्य आहे तो पहा, काय आहे, ड्रॉप मी ऍट द बस स्टॉप। ड्रॉप मी ऍट द बस स्टॉप। बस स्टॉप मीन्स, आता या वाक्यांमध्ये आपल्याला थोडक्यात महत्वाचं काय आहे, तर वाक्यातील जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ जर आपल्याला माहिती असतील तर आपण वाक्य रचना सहज करू शकतो किंवा त्या इंग्रजी वाक्याचा अर्थ मराठीमध्ये सहज सांगू शकतो। जसं की ड्रॉप मी ऍट द बस स्टॉप। बस स्टॉप मीन्स बस स्थानक। ड्रॉप म्हणजेच काय, की थोडक्यात सोडणे। कुठे सोडायचं आहे, तर बस स्थानकावर। ड्रॉप मी ऍट द बस स्टॉप, त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मला बस स्थानकावर सोड। ड्रॉप मी ऍट द बस स्टॉप मीन्स मला बस स्थानकावर सोड। ओके, पुढचा सेंटेन्स पहा, फील कम्फर्टेबल। फील कम्फर्टेबल। कम्फर्टेबल मीन्स आरामाने, निसंकोचपणे। फील कम्फर्टेबल म्हणजेच आरामाने बस, आरामाने बस। ओके, तर टेस्ट इट। टेस्ट इट, टेस्ट मीन्स चव घेणे। टेस्ट इट याची चव घे, जे काही पदार्थ असेल त्या पदार्थाची आपल्याला चव घ्यायला सांगितलेली असते। ओके, पुढचा पहा, टेल मी युअर ओपिनियन। टेल मी युअर ओपिनियन। ओपिनियन मीन्स विचार, मत। टेल मी, की मला तुझे मत सांग, मला तुझे मत सांग किंवा मला तुझे विचार सांग। टेल मी युअर ओपिनियन। बऱ्याच वेळा आपल्याला काय केलं जातं की आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो, मग त्या प्रश्नावर आपल्याला आपले स्वमत व्यक्त करायचे असतात, स्वतःचे विचार व्यक्त करायचे असतात, तेव्हा तुम्हाला सांगितलं जात असेल टेल मी युअर ओपिनियन, की तुझे मला विचार सांग, तुझे मला मत सांग किंवा तुझे मत स्पष्ट कर। कम सून। कम सून। कम सून मीन्स लवकर या। कम सून मीन्स लवकर या। स्टॉप देअर। स्टॉप देअर। स्टॉप देअर मीन्स तिथेच थांब। स्टॉप देअर मीन्स तिथेच थांब। ब्रिंग इट टुमॉरो। ब्रिंग इट टुमॉरो। ब्रिंग मीन्स आणणे। ब्रिंग इट टुमॉरो। टुमॉरो मीन्स उद्या, उद्या घेऊन ये, जे काही असेल ते उद्या घेऊन ये। ब्रिंग इट टुमॉरो, हे उद्या घेऊन ये। नेक्स्ट पहा, 8 नंबर, प्रिपेअर टी फॉर अस। प्रिपेअर टी फॉर अस। टी मीन्स चहा, प्रिपेअर मीन्स तयार करणे, अस मीन्स कोणासाठी, तर आमच्यासाठी।
प्रिपेअर टी फॉर अस, की आमच्यासाठी चहा बनवा, आमच्यासाठी चहा बनवा. 9 नंबर, फेस द डिफिकल्टीज. फेस द डिफिकल्टीज. फेस म्हणजेच सामोरे जाणे. कशाला सामोरे जायला सांगितलेलं आहे तर डिफिकल्टीज. डिफिकल्टीज मीन्स संकटांना, समस्यांना, अडचणींना. फेस द डिफिकल्टीज, की ज्या अडचणी असतील, जो संकट असेल त्याला तुम्ही सामोरे जा, त्याला तुम्ही तोंड द्या. फेस द डिफिकल्टीज अशी वाक्य आपण ऐकत असतो, ऐकतो की नाही? म्हणून वाक्य महत्वाचे आहेत, म्हणून आपल्याला वाक्य समजून घ्यायचे आहे. पुढचं पहा, चेक अप युअर मिस्टेक. चेक अप युअर मिस्टेक. मिस्टेक मीन्स चूक. चेक मीन्स तपासणे. युअर मीन्स तुमची. चेक अप युअर मिस्टेक. तुमची चूक तपासा, तुमची चूक तपासा. वाक्य सोपे आहेत ना? वाक्य सोपे आहेत का? उपयुक्त आहेत? जर वाटलं तर होकार द्या. ठीक आहे. पुढचं पहा, होल्ड ऑन अ मोमेंट. होल्ड ऑन अ मोमेंट मीन्स तसंच धरून ठेव. होल्ड ऑन अ मोमेंट मीन्स तसंच धरून ठेव. डू व्हॉट एव्हर यू लाईक. डू व्हॉट एव्हर यू लाईक मीन्स तुला काय करायचे ते कर. डू व्हॉट एव्हर यू लाईक. व्हॉट एव्हर, व्हॉट एव्हर म्हणजेच काय, तुला काय करायचंय ते कर. क्लोज द गेट आफ्टर यू. क्लोज द गेट आफ्टर यू. क्लोज द गेट आफ्टर यू म्हणजेच तुम्ही गेल्यावर गेट बंद करा. लेट्स गो. लेट्स गो चला जाऊया. लेट्स गो चला जाऊया. तुम्ही जाऊ नका, अजून वाक्य शिल्लक आहे. ओके, व्यवस्थित समजून घ्या. pour water in. pour water in. pour water in means याच्यात पाणी टाक. pour water in म्हणजेच काय की याच्यात पाणी टाक. feel at home. feel at home घरासारखं समज. घरासारखं समज. put it randomly. put it randomly. randomly means कसंही. put म्हणजेच ठेवणे. put it randomly म्हणजेच कसंही ठेव. put it randomly means कसंही ठेव. stand by me. stand by me. stand by me मला साथ दे. stand by me मला साथ दे. मीही तुम्हाला सांगू शकतो की मला साथ द्या. ओके, आणि नक्कीच तुम्ही साथ द्याल, तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. ठेवू शकतो ना? ठेवू शकतो मी. मला विश्वास आहे की तुम्ही मला साथ द्याल. पुढचा, लुक अहेड. लुक अहेड. लुक अहेड मीन्स पुढे पहा. नेक्स्ट, मूव अहेड. मूव अहेड पुढे सरका. मूव अहेड पुढे सरका म्हणजेच पुढे सरकायला आपल्याला सांगितलं जात असतं. मूव अहेड. अहेड म्हटलं तर पुढे. ओके, मूव लेफ्ट साइड म्हणजेच डाव्या बाजूला सरका. मूव राईट साइड उजव्या बाजूला सरका. अशी वेगवेगळ्या प्रकारची लगेच आपण त्या शब्दाचा वापर करून नवीन वाक्य तयार करू शकतो. आणि म्हणून अशी जे काही शब्दसमूह असतात ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. पुढचं पहा, टेक दिस डोस. टेक दिस डोस. टेक दिस डोस म्हणजेच काय, हे औषध घ्या. टेक दिस डोस मीन्स हे औषध घ्या. गो स्लोली. गो स्लोली सावकाश जा, हळू जा. सावकाश जा किंवा हळू जा. ड्राईव्ह स्लोली. ड्राईव्ह स्लोली हळू चालवा. हळू चालवा किंवा सावकाश चालवा. ब्लो आउट द कॅन्डल. ब्लो आउट द कॅन्डल मेणबत्ती विझवा. ब्लो आउट द कॅन्डल मीन्स मेणबत्ती विझवा. टर्न ऑफ द टॅप. टर्न ऑफ द टॅप. टॅप मीन्स नळ. टर्न ऑफ मीन्स बंद करणे. टर्न ऑफ द टॅप नळ बंद करा. त्याचा अपोजिट आहे पुढचा पहा, टर्न ऑन द टॅप. काय अर्थ असेल याचा? टर्न ऑन द टॅप. टॅप मीन्स नळ. टर्न ऑन मीन्स सुरू करणे किंवा चालू करणे. टर्न ऑन द टॅप मीन्स नळ चालू करा. पुढचा पहा,
सेंड हिम इन, सेंड हिम इन, सेंड मीन्स पाठवणे, हिम म्हणजेच कोणाला तर त्याला, इन म्हणजेच कुठे तर आत, सेंड हिम इन म्हणजेच त्याला आत पाठव, सेंड हिम इन त्याला आत पाठव. पुढचा आहे कम बॅक सून, कम बॅक सून, कम बॅक सून मीन्स लवकर परत या, कम बॅक सून मीन्स लवकर परत या. फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मीन्स माफ करणे, कोणाला माफ करा तर मी, मला, फॉरगिव्ह मी मला माफ करा, मला क्षमा करा. ठीक आहे. आणि लास्ट आहे गो अवे, गो अवे, गो मीन्स जाणे, निघा, गो अवे म्हणजेच निघून जा, तुम्ही जाऊ नका. ठीक आहे. अशाच प्रकारची आपल्याला माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. म्हणून आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन असेल ती सर्वात आधी आपल्यापर्यंत येऊ शकेल. ठीक आहे. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती फॉरवर्ड करा, व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला जसा फायदा होतोय तसाच फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होऊ शकेल, त्यांना सुद्धा ही माहिती समजायला मिळेल आणि त्यांनाही त्यांच्या इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. यासाठी ही माहिती जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत पाठवा, म्हणजेच त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होऊ शकेल. ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा. ओके, बाय बाय.